तर हाय फ्रेंड्स, नो मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही जातो आहोत अलिबागला. आमचाही अचानक प्लॅन झालेला आहे. तर बघूया आमचा प्रवास कसा होतोय आणि आम्ही एन्जॉयमेंट पण कशी करतोय. तर आता आम्ही आलेलो आहोत अंबरनाथ स्टेशनला. ऑटो पकडून आलो, पण कसं अंधार असल्यामुळे सकाळी आम्ही निघालेलो होतो 5 वाजता. तर त्यामुळे आम्ही काही जास्त म्हणजे व्हिडिओ तिथला घेतलेला नाही. तर आता आमची ट्रेन आहे 5:32 तसं तर, पण आता ट्रेन थोडी लेट आहे. 5:35 झाले तरी अजून काही आलेली नाही. फायनली ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता लोकलमध्ये बसलेलो आहोत. तिथून आम्ही आता सीएसटीला डिरेक्टली उतरून आमचा पुढे प्रवास सुरू होणार आहे. तर बघूया पुढचा प्रवास. शकता इथे आम्ही आता फायनली विटे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर तिथे म्हणजे सगळेजण बसले. आम्ही इथे सगळं निघालो. इथनं बाहेर निघून आता आम्ही इथून विचार करतोय की टॅक्सी नाहीतर बसने जायचं. तर आम्ही इथे फायनली बसनेच जात आहोत. टॅक्सीने वगैरे काही जायचं बिलकुल नाही, कारण आम्ही आलेल्या बस आम्हाला समोरच होती, त्याच्यामुळे आम्ही बसनेच निघतोय. तर इथे तुम्ही बघू शकता बसला गर्दी होती थोडीफार. सगळेजण मस्त उभे वगैरे मारते बसलेले. तर मस्त बसचा प्रवास देखील आम्ही एन्जॉय करत करत आम्ही पोचलेलो आहोत आता CSTला. आणि इथे कसं की लाईन असल्यामुळे आम्हाला तिथला व्हिडिओ काही घ्यायला भेटलेला नाही आहे आणि आम्ही घाईत असल्यामुळे पण आम्ही जास्त काही व्हिडिओ घेतलेले नाही आहेत. तर आता आम्ही फायनली बोटीमध्ये एंटर झालेलो आहोत आणि बोटीतून बघू शकता गर्दी देखील आहे. आणि आम्ही मस्त असं बाहेरच्या साईडला बसलेलो आहोत आणि आता इथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे अलिबागसाठी. आणि बघू शकता इथे आमचं सगळेजण म्हणजे आम्ही थोडे वेगवेगळे बसलो. आमच्यासोबत आणखीन एक माझी फॅमिली. इथे थोडी गर्दी आहे त्यामुळे आम्ही काही बाहेरचा व्हिडिओ घेतला नाही आहे. तर आम्ही डिरेक्टली आतमध्ये बोटीचा व्हिडिओ बघून घेऊ शकता. थोडीफार अशी गर्दी वगैरे आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर आम्ही बाहेरच्या साईडला बसल्यामुळे आम्ही थोडे व्हिडिओज वगैरे क्लिक घेतलेले आहेत. तुम्ही बघा मागच्या साईडला ही आहे आमच्यासोबत आलेली फॅमिलीमधली छोटीचं मेंबर आहे. आणि इथे देखील आम्ही म्हणजे काही व्हिडिओज वगैरे काढले. तिथे बघू शकता इथे सगळ्यात मोठी बोट वगैरे पण आम्ही बघितलेली आहे. हिला काय म्हणतात ते मलाही एवढं माहीत नाही आहे. आणि आता इथून देखील आम्ही म्हणजे पुढे प्रवास आमचा मस्त एन्जॉय करत निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाटत होतं. एकदम मस्त थोडं समुद्रामध्ये असल्यामुळे कसं एकदम गारवा होता. इथे देखील आजूबाजूला खूप सगळ्या अशा बोटी वगैरे बघायला भेटल्या. इथून बघू शकता इथे समोर पण आहे. त्यानंतर आम्ही आता इथे कसं फायनली पोचलेलो आहोत. आम्ही मांडव्यावरनं आम्ही हेच म्हणजे बसने जाणार आहोत. तर मांडवा बीचला आम्ही आता इथं उतरून चालत आहोत. मस्त एकदम वाटलं आम्हाला, खूप मजा आली इथे. मित्रांनो आमच्यासोबत आणखीन एक फॅमिली आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांचे जुन्या कंपनीतले सर, त्यांचे फॅमिली वगैरे बघू शकता. माझ्या फॅमिलीमध्ये त्यांचे सर, त्यांच्या मिसेस, त्यांची 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि माझ्या मिस्टर त्यांची. आता सध्या आम्ही इथे नाश्ता वगैरे केला, मस्त इडली चटणी वगैरे खाल्ली आणि आता इथून आम्ही निघणार आहोत. तर चला पुढे बघूया. बघू शकता इथं सगळ्यांची कशी मस्ती चालली. इथे झोका खेळायची कामगिरी चालली. लोकेशन आहे ठीक-ठाक तसं फोटोजसाठी पण. बघू शकता आमची बस आहे अजंटा म्हणून आहे. आम्हाला इथून अलिबागपर्यंत ही फ्रीमध्येच आहे. आता इथे थोडी मस्ती वगैरे चाललेली सगळे. आणि आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाटलं. एकदम म्हणजे असं गावी आल्यासारखं वाटतं. तर कोकणामध्ये जशी झाडं वगैरे आम्ही तर खूप एन्जॉय केलं. एकदम गरमही होत होतं पण ते इथे जाणवत नव्हतं, फक्त एवढाच फरक आहे. आणि ते बघू शकता इथे मित्रांनो हा आमचा अंबरनाथ टू अलिबाग असा प्रवास होता. आता इथून आम्ही म्हणजे पुन्हा एकदा टमटमने म्हणजे असं जाणार आहोत. आम्हाला खरं जायचं आहे देऊ बीचला, तिथे आमचं आहे म्हणजे स्टे आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे तिकीट वगैरे आम्ही टमटममध्ये बसलो. आणि कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच नेक्स्ट व्हिडिओ आहे बायोमध्ये.